रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत साधना कामत लिखित माहेर थेरपी. भल्या पहाटे मुंबईवरून निघालेली मानवी एक्सप्रेस धुरकट वातावरणातून हळूहळू निसर्गाच्या कुशीत शिरत होती. पाऊस नुकताच पडून गेला असावा. सूर्य ढगांच्या धुळईमागून अधूनमधून डोळे मिचकावित होता. दोह बाजूंचे डोंगर गर्द हिरवं पाचूचं धन अंगाखांद्यावर हौसेने मिरवत होते. मुंबई सोडल्यापासून माधवीचं मन या प्रसन्नतेच्या शिळकाव्यात चिंब भिजत होतं. हातात मासिक होतं तरी तिला ते वाचावंसं वाटेना. सभोवतीचं वातावरण सावकाशपणे हातात मुरावं. मडगाव स्टेशनवर गर्दीत नाना दिसले आणि तिला उमाळा आल्यासारखं झालं. तिला जवळ घेऊन त्यांनी काही त्रास नाही ना झाला, हा नेहमीचा प्रश्न विचारला आणि तिच्या हातातली बॅग घेऊन ते झपाझप चालू लागले. आई का नाही आली नाना? ते हसून म्हणाले. बांगडे मिळाले फर्स्ट क्लास. तुझं नशीब जोरावर. मग आई कशी येणार? रिक्षावाल्यांचा नेहमीचाच आडमुठेपणा. पण आज तिला त्यांचा राग आला नाही. आणखी थोडा वेळ या छोट्या स्टेशनवर काढावा लागला असता तरी हरकत नव्हती. मुंबईच्या अवाढव्य अमानवी बोरीबंदरपेक्षा हे कसं छान आपुलकीनं स्वागत करणारं. रिक्षा दारात थांबली आणि आई लगबगीनं पदराला हात पुशीत बाहेर आली. माधवीनं धावत जाऊन तिला मिठी मारली. किती दिवस या क्षणाची ती वाट पाहत होती. आईने तिला थोपटलं. जा, हातपाय धुवून घे. पोहे केलेत तुझ्या आवडीचे. आई, आता जास्त खायला नको काही. रात्रीला बांगडे तळणार आहेस ना? स्टेशनवरच दिली वाटतं तुला बातमी. बांगडे इतक्या दिवसात आजच मिळाले. मी वाटच बघत होते. पण अजून जेवायला वेळ आहे. अजून 7च वाजताहेत. चहा करते, थोडे पोहे खाऊन घे. गाडीत चहा घेतला होतास का? गाडीतला चहा माधवीला कधीच आवडत नसे. दूध कमी, साखर जास्त, उकळलेला चहा. प्लास्टिकच्या टीसभर पेल्यातून आणलेला. घरच्या चहाची सर त्याला कशी येणार? जीभ भाजणं एवढंच त्याचं काम. चहा घेता घेता आई नाना चौकशी करत होते. उमेश कसा आहे? फॅक्टरीचं काम कसं काय चाललंय? घरकाम करणारी मोलकरीण रोज नेमाने येते का? शेजारी काय म्हणतात? माधवी खाली मान घालून पोहे खाता खाता छान, व्यवस्थित, चांगले आहेत अशी तुटक उत्तरं देत होती. आईच्या लक्षात आलं असावं ते. थोडं चाचपडून पाहावं म्हणून ती म्हणाली. उमेश किती वाजता जातो ग फॅक्टरीत? डबा देतेस की? काही शौप्रौदिक स्वरात माधवी म्हणाली. किती वाजता जातो? किती वाजता येतो ते विचार. 24 तास तिथंच मुक्काम करता आला तर खुश होईल तो. नाना मुकाट्यानं चहा पित होते. तिच्या आवाजातली धार त्यांनाही जाणवली असावी. ते थोड्याशा समजावणीच्या सुरात म्हणाले. अगं सुरुवातीला असेच कष्ट करावे लागतात. स्वतःचा धंदा म्हणजे खायचं काम नाही. ऑफिसात काय 9 ते 5 पाट्या टाकल्या की झालं. तसं इथं चालतं का? माधवी काहीच बोलली नाही. खरं तर खूप बोलायचं होतं, पण आल्या आल्या वाद नकोत म्हणून तिने जीभ आवरली. आईचं तिच्याकडे बारीक लक्ष होतं. काहीतरी बिनसलं होतं खास. मी थोडीशी पाय मोकळे करून येते म्हणून माधवी बाहेर पडली. अंधारलंय, पाऊस सुद्धा येईल कदाचित. लवकर परत ये. आईच्या मनात काळजीचं जाळं पसरलं. बाहेर आल्यावर माधवीला एकदम कसं शांत, स्वस्त वाटलं. भोवतालचं जीवन संतलईत सुरू होतं. शेजारची माता विहिरीतून काढलेल्या पाण्याची कळशी डोक्यावर घेऊन कुणाशी तरी गप्पा मारित होती. तिचे आई वडील घरातल्या ओटीवर सिमेंटच्या सीटवर बसून रस्त्यावरची तुरळक रहदारी पाहत होते. कोलव्याच्या चौपाटीकडे जाणाऱ्या मोटारगाड्या धूळ उडवीत दिमाखानं पळत होत्या. चर्चमधली घंटा वाजत होती. गावात कुणीतरी आजारी असावं. घाई कुणालाच नव्हती. कुणाच्याही पाठी वाघ लागलेला नव्हता. झपाझप चालणं, कुणीतरी आलं तर त्याला सहजपणे ढकलून पुढे जाणं, पारा चढलेल्या आवाजात बोलणं, भांडणं, कशाची खून सुद्धा नव्हती. कुठल्या ग्रहावर राहतात ही माणसं? आपण सुद्धा यांच्यापैकीच एक होतो. निवांतपणे एकमेकांच्या आधारानं जगणाऱ्यांपैकी एक. एकाएकी वावटळ यावी आणि निश्चित असं झाडावरचं एक पान तुटावं, दूर भिरकावलं जावं, एकाकी व्हावं. रात्रीचं जेवण म्हणजे एक मेजवानीच होती. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या लेकीसाठी काय करू आणि काय नको असं आईला झालं होतं. मासळीचे जितके म्हणून रुचकर प्रकार करता येण्यासारखे होते ते सगळे पानात हजेरी लावून होते. माधवी प्रत्येक पदार्थ नावाजत होती. पण आईच्या तीक्ष्ण नजरेला कळत होतं ही नेहमीची माधवी नव्हे.
जेवणानंतर शतपावली करून नानावर झोपायला गेले. आईची आवरावर होईपर्यंत माधवी बसून होती. मार्थाचं लग्न ठरलं का ग? तिच्या आईचा दमा कसा आहे? भाऊ आफ्रिकेहून कधी येणार? अशा जुजबी चौकशा चालूच होत्या. सगळी झाकपाक झाल्यावर आईनं बाहेरच्या खोलीत बिछाने घातले आणि दोघी आडव्या झाल्या. माधवी, तुझं लक्षण ठीक दिसत नाही, आई तिच्या दंडावर थुकत म्हणाली. हा प्रश्न अपेक्षितच होता, नको होता, तरी देखील हवा होता. किती आवरलं तरी रडू आलंच. आई थोपटत राहिली. पूर येऊन जायला हवा होता. तुला काही त्रास होतो का? उमेश नीट वागत नाही का? तो भेटतोच कुठे मला? सारखं काम काम आणि काम. सकाळी जातो तो एकदम रात्री येतो. इतका दमलेला असतो की झोपून जातो लगेच. नाहीतर ऑफिसच्या फायली घरी घेऊन येतो आणि जागत बसतो रात्र रात्र. सुट्टीच्या दिवशी सुद्धा जातो. त्या दिवशी वेगळी कामं असतात म्हणे. फिरायला जाणं नाही, नाटक सिनेमा नाही, साध्या एकमेकांशी गप्पा सुद्धा नाहीत. अगं मग तू सांगायचंस एका दिवशी लवकर ये म्हणून. सांगितलं ना किती वेळा, पण त्याचं आपलं एकच पालुपद. मगाशी नाना म्हणत होते ना तेच. सुरुवातीला असे कष्ट करावेच लागतात. मग लग्न तरी कशाला केलं असं म्हणालीस तू त्याला? छे, तेवढं धाडस असतं माझ्यात तर आणखी काय हवं होतं. दिवसभर नुसतं घर खायला येतं. मला म्हणतो कसा, काहीतरी वाच, टीव्ही बघ, शेजाऱ्यांशी मैत्री कर. पण याला काय अर्थ आहे? टीव्ही बघून बघून किती बघणार? शेजारी सगळे आपापल्या व्यापात असतात. नवरा बायको दोघं नोकरी करणारी असले तरी संध्याकाळी फिरायला जातात. सुट्टीच्या दिवशी पिकनिकला जातात. पण आमच्याकडे काही म्हटल्या काही नाही. मी एका मासिकात वाचलं होतं, अमेरिकेतल्या बायका असं नवऱ्यानं फार दुर्लक्ष केलं तर सरळ घटस्फोट घेऊन मोकळ्या होतात. आई एकदम उठून बसली. हा धक्का पचणारा नव्हता. हे बघ, असे एकदम डोक्यात राग घालून घेऊ नकोस. नवीन लग्न झालं की काहीतरी कुरबुरी होतातच. जुळवून घ्यावं लागतं. त्याच्या कलानं घे. नीट एकदा मन मोकळेपणानं बोल त्याच्याशी. तसा समजूतदार आहे तो. नक्की समजून घेईल तुला. मोकळेपणानं बोलायला त्याला वेळ हवा ना. स्पष्टच सांग, मला बोलायचंय म्हणावं. मी सुलूताईंना सांगू का? नको नको, माधवी एकदम कोपरापासून नमस्कार करीत म्हणाली. माझं मीच निस्तारीन. सुलोचना आईची मैत्रीण. तिनंच उमेशचं स्थळ सुचवलं होतं. हुशार मुलगा, स्वतःची नवीन फॅक्टरी घातलीये. वडील पुण्याला असतात. आई वारली उमेशच्या लहानपणीच. एक मोठी बहीण लग्न झालेली, ती पुण्यालाच असते. फॅक्टरीमुळे उमेशच्या येण्या जाण्याच्या वेळा निश्चित नसतात. म्हणून त्यांना नोकरी करणारी मुलगी नको. घर सांभाळणारी, सुस्वभावी, सुशिक्षित, चांगल्या कुटुंबातली. या चौकटीत माधवी अगदी फिट्ट बसली. एक दोन भेटीत उमेशचा उमदा स्वभाव तिला खूप आवडला. तो म्हणाला होता, फॅक्टरीत माझा खूप वेळ जातो. अजून सुरुवातच आहे. माणसं ठेवणं परवडत नाही. सगळी धावपळ मलाच करावी लागते. एकदा जम बसला की मग मात्र. त्यावेळी जोडीदारासाठी मन इतकं उत्सुक झालं होतं की या बोलण्याचा अर्थ फारसा लक्षातही आला नाही. आता मात्र जिनं असह्यच वाटत होतं. माधवीच्या माहेरी सगळेच गप्पिष्ट. ती जरी एकुलती एक तरी चुलत मावस भावंड नेहमी येऊन जाऊन असत. आईला माणसांची फार आवड. अशा भरल्या घरातून उठून आपण कुठं येऊन पडलो असं माधवीला सारखं वाटे. पण आईशी मन मोकळं केल्यावर तिला खूप बरं वाटलं. आणि माझं मी निस्तरीन असे शब्द ओठातून बाहेर पडल्यावर अचानक कुठूनच बळ आलं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं एक वाक्य कधीतरी कानावर आलं होतं. ते नेमकं आठवलं. माधवी, दुसऱ्यांच्या कथा ऐकशील तर आपलं काहीच नाहीसं वाटेल तुला. परवा मंदाताई सांगत होत्या, त्यांची वसुधा बाळाला घेऊन 4 दिवसांसाठी माहेरी आली. पण ते राहू दे, आता झोप तू. झोपताना काही चांगलं ऐकावं म्हणतात. आई, गाणं म्हण ना. आता आवाज राहिलाय का माझा? आई हसून म्हणाली. क्षण आला भाग्याचा म्हण ना. माधवी तिच्या अंगावर हात टाकून म्हणाली. आईला तिचा आग्रह मोडवेना. गाणं ऐकता ऐकता माधवीच्या डोळ्यांवर झापड आली. पण त्या अर्धजागृत अवस्थेत सुद्धा तिच्या मनात विचार येत राहिले. वसुधाचा काय असेल प्रॉब्लेम? आईने विषय का बदलला? तिला सांगायचं नव्हतं म्हणून? वरकरणी वसुधाचा संसार सुखाचा दिसत होता. दोघांनाही चांगल्या नोकऱ्या, भिंतीला गाडी, नोकर चाकर.
गोजीरवानं बाळ. दुसऱ्या दिवशी सकाळी नानांनी मंगेशीला जायचा बेत केला. त्या गडबडीत माधवी वसुधाचं प्रकरण पूर्णपणे विसरून गेली. दुपारी घरी येऊन उशिरा मस्तपैकी जेवण आणि मग मनसोक्त झोप. चहासाठी म्हणून माधवी उठून खाली आली तो ऊन बरीच कल्ली होती. आतल्या खोलीत वसुधाला पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदही झाला. बाळाला नाही आणलंस? छे ग, 4 दिवस मी आहे तर आईकडे ड्युटी दिलीये. कालच कळलं तू आलीस. आता मोकळी असशील तर कोलव्याला जायचं का? गाडी आहे. वा, अशी ऑफर कोण नाकारेल. चहा घेऊन लगेच निघू. माझा झाला, तू घे पटकन. माधवी आणि वसुधा शाळेतल्या वर्गमैत्रिणी. जिवलग म्हणाव्यात अशा, पण हळूहळू गाठीभेटी कमी होत गेल्या. भेट झाली तरी एखाद्या समारंभात, जत्रेला, उत्सवाला, जिथं माणसांचा गराडाच असे. आज किती काळानंतर दोघी अशा निवांत समुद्रकिनारी भेटल्या. त्यांच्या लहानपणी पावसाळ्यात कोलव्याच्या चौपाटीवर किती सामसूम असायची. गर्दी काय ती फक्त एप्रिल महिन्यात. मोटार गाड्यांच्या रांगाच रांगा. एप्रिलमध्ये समुद्र स्नान आरोग्याला बरं अशी समजूत. पण एरवी सारा लांबलचक किनारा मोकळा, पिठी साखरेसारखी शुभ्र वाळू. आता सगळंच बदललं होतं. वाळूचा रंग सुद्धा. बरंच आत चालत गेल्यावर एका माडाखाली शांतसा कोपरा पाहून त्या दोघी बसल्या. थोडं इकडचं तिकडचं झाल्यावर सुखदुःखाच्या गोष्टी निघाल्याच. माधवीनं आपली तक्रार सांगितली. ती म्हणाली, आईच्या कानावर काही घालायचं नाही असं ठरवलं होतं. उगीच तिच्या जीवाला घोर कशाला, पण राहवलंच नाही. पण सांगितल्यावर बरं वाटलं मात्र. अगं, सांगावंच आईला सगळं. आणखी कुणाजवळ बोलणार आपण? माझा संसार वरवर सुखाचा दिसेल तुला, पण काय सांगू, संशयी स्वभाव ग. आता ऑफिसमध्ये माझं काम म्हणजे 4 लोकांशी संबंध येणारच की नाही. तरी मी किती सांभाळून वागते. पण पिवळा चष्मा लावल्यावर काय? आणि मग वसुधा भरभरून बोलत राहिली. पाणी आलं तिच्या डोळ्यात, माधवीच्या देखील. म्हणून मी वर्षातून 1-2दा तरी माहेरी येतेच. बाबा याला माहेर थेरपी म्हणतात. काय मनात असेल ती मळमळ बोलून टाकल्यावर बरं वाटतं की नाही. आपल्या परीनं आपण आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोच, पण या नाजूक गोष्टी सांगणार कुणाला? बरं, हा एक दोष सोडला तर याचा स्वभाव दृष्ट लागण्यासारखा. माझ्यावरचा विश्वास हळूहळू वाढेल या आशेवर आता दिवस काढायचे, दुसरं काय. आई बाबा सुद्धा तेच म्हणतात. घरी येईपर्यंत बराच अंधार झाला. वसुधा सोबत असल्यामुळे आईला तशी काळजी वाटली नाही. दोघींची भेट अनायासे घडून आली ते बरंच झालं असं वाटलं तिला. माधवीचे नंतरचे दिवस खूप गडबडीत गेले. पणजीला, वास्कोला नातलगांच्या घरी जेवणं झाली. गोमंत विद्यानिकेतनमध्ये आई नानांबरोबर खूप दिवसांनी तिनं संगीत नाटक पाहिलं. तिथं जुन्या ओळखीतले कितीतरी लोक भेटले. माधवी फारच आनंदात होती. जायचा दिवस जवळ आला तसा तिचा चेहरा थोडा मलूल दिसू लागला. पण तरी आईला जाणवलं, या छोट्याशा माहेरपणात तिच्या मनानं उभारी घेतली आहे. उमेदचे त्या दिवसात कितीतरी फोन आले. माधवीच्या बोलण्यात मुंबईला परतण्याची उत्सुकताही दिसू लागली. परतीच्या गाडीत बसल्यावर माधवीचं विचारचक्र जोरात सुरू झालं. आपली समस्या आता कशी सोडवावी, उमेशकडे हा विषय कसा काढावा, याचे ती मनातल्या मनात बेत आखू लागली. उमेश स्टेशनवर तिला घ्यायला आला होता. त्याला पाहताच तिला सगळं विसरल्यासारखं झालं. ती जणू त्याला प्रथमच भेटत होती. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही तिला ओळखता आला. एकटेपणाचा त्यालाही त्रास झाला असावा. त्यानंतरच्या काही दिवसात तिच्या लक्षात आलं की त्याच्या वागणुकीत बदल दिसू लागलाय. अधूनमधून घरी लवकर येणं, तिला फिरायला घेऊन जाणं. एकदा तर चक्क तिला न सांगता त्यानं सिनेमाची तिकीटं काढून आणली. ही जादू कशी झाली? टेलिपथीनं त्याला आपले विचार कळले की काय? आई म्हणाली होती, तो समजूतदार आहे. आपल्या गैरहजेरीत त्याला आपोआप समज आली असावी. गणेश चतुर्थीला 4 दिवस पुण्याला वडिलांकडे जायचा त्यानं बेत केला. तेव्हा तर तिचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. मोठ्या हौसेनं तिनं सगळी तयारी केली. प्रवासात तिला राहावेना तेव्हा तिनं हळूच त्याला विचारलं, पूर्वीसारखा 24 तास फॅक्टरीत राहत नाहीस? आता किती छान वाटतं. नाहीतर अशी निवांत भेटच आपली व्हायची नाही कित्येक दिवसात. तो हसला. थोडं थांबून म्हणाला, काय माहीत आहे का, एक प्रॉब्लेम झाला होता. आमच्या अकाउंटंटनं थोडी गडबड करून ठेवली होती. ते सगळं मला निस्तरावं लागलं. अरे, मग मला सांगितलं का नाहीस? अगं, उगीच तुझ्या डोक्याला ताप कशाला.
माधवी काहीच बोलली नाही. तिला आठवलं, उमेश पुण्याला ताईकडे फोनवर अनेकदा बोलत असे. त्या बोलण्यात फॅक्टरीमधल्या अकाउंटंटचं नाव वरचेवर तिच्या कानावर आलं होतं. तिनं तिथं फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आता सारा प्रकार तिच्या ध्यानी आला. आपल्याला का बरं याने विश्वासात घेतलं नाही? तिच्या मनात ती खंत राहिलीच. पुण्याला घरचा गणपती म्हणून सगळे नातेवाईक जमले होते. माधवीचं हे पहिलंच वर्ष म्हणून कौतुक. उमेशच्या ताईनं तिला सगळे विधी समजावून सांगितले. पूजेची तयारी कशी करायची, भटजींना आमंत्रण कधी द्यायचं, पक्वान्न कोणती करायची, सारं काही शिकवलं. पुढच्या वर्षापासून तुझी जबाबदारी हा माधवी. मी आहेच ग मदतीला. ताईच्या देखरेखीखाली सगळं करताना माधवीला मोठी गंमत वाटली. एकदा ताई आणि उमेश काही हळू आवाजात बोलत होते. माधवी अचानक तिथं आली. तिच्या लक्षात आलं, ताईनं शिताफीनं विषय बदलला. त्यानंतरही एक दोनदा हसत झालं. एकदा तर बाप्पा देखील होते. घर तुझं, आता पूजेची यजमानीन तू, वगैरे मधाचं बोट ताईनं लावलं होतं खरं. पण माधवीस एक अस्पष्ट जाणवू लागलं. त्या दिघांचा एक बंदिस्त त्रिकोण होता. माधवीला तिथं प्रवेश नव्हता. मनात काही ठेवायचं नाही असं माधवीने ठरवलं होतं. म्हणून एकदा तिनं विषय काढलाच. तू आणि ताई काय बोलत असतात रे? काही बोलत असताना मी आले की विषय लगेच बदलतात. उमेश थोडा चकित होऊन म्हणाला, कधी? गणेश चतुर्थीला आपण पुण्याला गेलो होतो तेव्हा. खून म्हणाला, हां, तेव्हा होय. ताईच्या घरचं काहीतरी असेल. अगं आई आमची लहानपणीच गेली. बाप्पांजवळ तसं मनातलं बोलणं जरा कठीणच. त्यांचा धाकच वाटतो जास्त. मग आम्ही दोघंच एकमेकांशी काही सुखदुःखाच्या गोष्टी करतो, सल्ला विचारतो. पण माझ्यापासून का लपवता? मी परकी आहे का? तिला जवळ घेत तो म्हणाला, काय बोलतेस माधवी? अगं परकेपणा कसला? काही आनंदाची गोष्ट असेल तर सांगावंसं वाटतं. जे दुखतं खुपतं ते मला का सांगावंसं नाही वाटलं? आपल्या माणसाशी आपण मोकळेपणानं सगळं बोलतो की नाही? उमेश हसला, काहीच बोलला नाही. तुला नाही कळणार ते, अशा अर्थानं त्यानं मान हलवली. अधूनमधून ताईचा फोन येत असे. येईन ना, आता भाऊबीजेलाच येईन, असे उमेशचे शब्द माधवीच्या कानावर येत. तिथं देखील तो येईन म्हणत होता, येऊ नव्हे. म्हणजे कधी येतोस असा ताईचा एकेरी प्रश्नच येत असणार. ताई एरवी माधवीशी गप्पा करी, पण कधी येतेस किंवा दिवाळीत दोघं या असं कधीच म्हणत नसे. दिवाळी जवळ आली तेव्हा उमेश म्हणाला, पुण्याची तिकीटं काढायची आहेत. भाऊबीजेला तिथं असायला हवं. दिवाळी करून निघूया की दिवाळी तिथंच करायची? मला कुठं बोलावलंय? माधवी थोड्याशा थट्टेनं पण खरं तर रागानेच म्हणाली. म्हणजे म्हणजे असं की ताई इतक्या वेळा फोन करते, पण एकदाही मला ये किंवा तुम्ही दोघं या असं म्हणत नाही. तुला एकट्यालाच यायचा आग्रह असतो तिचा. वेडी आहेस का तू माधवी? तुला वेगळा कसला आग्रह करायचा? तू आणि मी वेगळे आहोत का आता? तुमच्या सोयीप्रमाणे मी तुमच्यातलीच एक होते. एरवी मला खड्यासारखं वेगळं करतात. तू असले निरर्थक फाटे फोडणार असशील तर. उमेश काहीसा चिडून निर्वाणीच्या सुरात म्हणाला. माधवीला वाटले, अगदी तुटेपर्यंत ताणू नये. ती पटकन म्हणाली, खरं सांगू का? आपल्या कॉलनीत कार्यक्रम आहेत दिवाळीचे. त्यात मी एक गाणं म्हणणार आहे. शिवाय लहान मुलांचा एक ग्रुप डान्स बसवलाय मी. हो का? असं सांग. म्हणजे तुला येणं जमणार नाही तर? नाही. माधवीला वाटलं तो यातून काहीतरी तोडगा काढेल. कार्यक्रम नेमका कुठल्या दिवशी किती वाजता आहे ते विचारेल. खरं तर कार्यक्रम भाऊबीजेच्या दिवशी नव्हताच. त्या दिवशी पहाटे इंद्रायणीनं निघून जेवायला ताईच्या घरी पोहोचता येण्यासारखं होतं. पण उमेश काही चौकशी न करता पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिकीट काढायला गेला, सुटका झाल्यासारखा. आपण आलेलं यालाही मनातून नकोच होतं का? दिवाळीत माधवीला फार एकटं वाटलं. अशी सुनसान दिवाळी आजवर तिच्या वाट्याला आली नव्हती. माहेरी पहाटेपासून किती गजबज असायची. दह्या ताकातले, नारळाच्या रसातले पोहे खाणं, कारिट फोडणं, घरातल्या पुरुष मंडळींना ओवाळणं, त्यांनी ओवाळणीच्या नोटा पानात गुंडाळून बायकांना देणं, सगळीच गंमत. ते सारं आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं. इथं रस्त्यावर फटाक्यांचा धूमधडाका ऐकू येत होता. पण या दिवाळीत त्या दिवाळीतल्या भावनांचा ओलावा नव्हता. आपण उमेश बरोबर जायला हवं होतं. उगीच राईचा पर्वत करून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला, असंही तिला वाटून गेलं. पण उमेश परत आल्यानंतर मात्र आपण गेलो नाही ते योग्यच केलं असं वाटलं तिला. तू आली नाहीस म्हणून ताईला बाप्पांना वाईट वाटलं.
वी ऑल मिस यू असं काहीतरी तोंड देखलं तरी तो बोलेल. ताईचा एखादा फोन येईल याची ती वाट पाहत होती. पण कशाचं काय? उमेश असं काही एक अक्षरही बोलला नाही. उलट एका दिवसासाठी का होईना आपण गेलो याचा ताईला किती आनंद झाला. रात्री अगदी झोप येईपर्यंत गप्पा कशा रंगल्या हेच त्यानं आळवून सांगितलं. एवढ्याशा कारणाने रडू येणं हा आपला बालिशपणाच हे लक्षात येऊनही माधवीनं मनातल्या मनात खूप रडून घेतलं. असं तिचं मन खट्टू झालेलं असतानाच गोव्याहून आईचं पत्र आलं. नानांच्या एका लांबच्या आते बहिणीच्या मुलीचं नोव्हेंबरमध्ये लग्न होतं. उमेश माधवीच्या नावे पत्रिका येणारच होती. उमेशला कामामुळे शक्य नसेल तर माधवीनं लगेच आपलं तिकीट रिझर्व्ह करावं, कारण मग तिकीटं मिळणं कठीण होईल असं आईनं आवर्जून कळवलं होतं. माधवीचं मन आनंदानं नाचू लागलं. आता मे महिना उजाडेपर्यंत गोवा भेट शक्य नाही अशा खुणगाट तिनं बांधली होती आणि आता अनपेक्षितपणे ही सोन्याची संधी चालून आली होती. कुटुंबातले लग्न समारंभ माधवीला फार आवडत. 2-4 दिवसाचं ते उत्सवी वातावरण, सगळ्यांच्या गाठीभेटी, आहा. तिनं उमेशला पत्र वाचायला दिलं आणि तिकीटही लगेच रिझर्व्ह करायला सांगितलं. उमेशनं कॅलेंडर पाहिलं, आपली डायरी पाहिली आणि तो म्हणाला, नोव्हेंबरमध्येच गोव्याला उद्योजक मेळावा आहे. सेमिनारमध्ये मी भाग घेणार आहे. लकी यू. तारखा जुळतायत. आपल्याला दोघांना बरोबर जाता येईल. क्षणभर माधवी अवाक झाली. उमेश आपल्यासोबत आपल्या माहेरी येऊ शकेल ही कल्पनाच तिला कधी सुचली नव्हती. माहेर फक्त एकटीनं उपभोगावं ही प्रथा. उमेश येणार म्हणून खरं तर तिला आनंद व्हायला हवा होता. ते तिच्या एकदम लक्षात आलं आणि ती बळेबळेच म्हणाली, वा वा, छान छान. आई नाना खुश होतील अगदी. का? तू खुश नाही झालीस? काय हे उमेश, पण तुझ्या कामातून असे 4-5 दिवस तुला काढता येतील असं मला कधी वाटलंच नाही. उद्योजक मेळाव्याची कृपा. उमेश लग्नाला आला म्हणून माधवीच्या माहेरी मोठा उत्सव झाला. जावयाचा आदर सत्कार कसा करू आणि कसा नको असं झालं सगळ्यांना. पण सगळ्या गडबडीत आईशी निवांतपणे बोलावं तर 5 मिनिटं सुद्धा वाट्याला येईनात माधवीच्या. जेवण आटपून आवरावर करताना एकदा त्या दोघीच होत्या. आई म्हणाली, वेळ मिळाला तर वसुधाला भेटून ये एकदा. अरे च्या, म्हणजे ती पण माहेरी आली आहे. तिच्या माझ्या तारखा कशा बरोबर जुळून येतात. अगं 2 महिने झाले ती माहेरीच आहे. म्हणजे? माधवीनं चमकून विचारलं. आई काही बोलणार एवढ्यात उमेश तिथे आला. आईचं वाक्य अर्धच राहिलं. उमेशच्या लक्षात आलं का ते? तो परत फिरणार एवढ्यात आई घाईनं म्हणाली, तुमचे दोघांचे बिछाणे वर घातलेत. जा माधवी, टॉर्च घेऊन जा. जिन्यावर अंधार आहे. माधवीला जावंच लागलं, पण तिच्या मनाला चुटपुट लागून राहिली. वसुधा 2 महिने माहेरी कशी? हा तात्पुरता रुसवा की कायमची ताटातूट? नंतरचे दिवस खूप धामधुमीत गेले. तिला सतत उमेश बरोबर राहावं लागलं. सेमिनारला सुद्धा तिला आमंत्रण होतं आणि उमेश पेपर वाचणार म्हणून तिला जावंच लागलं. लग्न समारंभाचे 2 दिवस तर कापरासारखे उडून गेले. मुंबईला परत येण्यासाठी म्हणून ती दोघं गाडीत बसली. आई नाना निरोप द्यायला म्हणून आले होते. माधवीला वाटत होतं किती गोष्टी राहून गेल्या. वसुधाची भेट तर राहिलीच, पण आईकडून तिची हकीकत सुद्धा नीट ऐकता आली नाही. शेजारी पाजारी कुणाची विचारपूस करणं झालं नाही. आईचं मंगळसूत्र गाठायचं होतं. नाना आपल्या मृत्यूपत्राचं माधवीला काहीतरी सांगणार होते. काहीच जमलं नाही या खेपेला. माहेरी खरं तर एकटीनंच यायला हवं. उमेश सोबत असला की सारखं त्याच्याच भोवती. इतर कुणाशी जवळीक साधणं होतच नाही. एखादा साक्षात्कार व्हावा तसं तिच्या डोक्यात लख्ख झालं. पुण्याचं घर हे उमेशचं माहेरच म्हणायला हवं. तिथं आपली लुडबुड कुणाला आवडत नाही याचं हेच कारण असावं का? बाहेरच्या जगात, व्यवसायात सारखे आघात सहन करणाऱ्या पुरुषाला सुद्धा माहेर थेरपीची गरज असते हे आपल्या लक्षात कसं आलं नाही आजवर?